हॅलो, नमस्कार. कसे आहात सर्वजण? आय होप मस्त मजेत असतात. मला एक ना मेशोवरून पार्सल रिसीव झालं होतं. ते म्हणजे वॉल स्टिकर होतं डिझाईनमध्ये. खूप छान असं रिसीव झालं होतं. रिव्ह्यूमध्ये पाहिलं होतं त्यापेक्षा पण खरंच खूप छान आलं होतं. आमचं पिल्लू बघा मागे कसं नाटक करते, त्याचं ते नेहमीचंच आहे. स्टूलवरती उभा राहिला होता आणि मागून बॉक्स दाखवत होता रिकामा. त्याला मी म्हटलं थांब 2 मिनटं, तो ऐकतच नव्हता आणि तो ऐकत पण नाही. तर लगेच इकडे लावून घेतलं स्टिकर. कसं वाटते कसं नाही पाहत होते. थोडंसं ना लाईटीचा फोकस जरा कमी असल्यामुळे ना व्यवस्थित व्हिडिओ येत नाही, म्हणजे शूट केल्यानंतर पण त्याला क्लॅरिटी द्यावा लागते मला परत. पण ठीक आहे, आपला मोबाईल जसा आहे तशी व्हिडिओ शूट मी करत असते. जशी क्लॅरिटी आहे त्यानुसार जसे व्हिडिओ शूट होतात तसे मी डायरेक्ट अपलोड करत असते. त्यानंतर बघा किती छान वाटते लावलेलं. स्वयंपाक वगैरे करून घेतला. जेवणामध्ये मस्त सुकं वांगं बनवलं होतं फोडीचं, जे की आहूंना आवडतं. त्यानंतर चपाती गरमागरम आणि थोडीशी कांदा मसाल्याची चटणी. आम्ही जेवण केलं पोटभर. त्यानंतर आहूने भाजीपाला पण आणला होता, तो पण नीट करायचा बाकी होता. जेवण केलं, लगेच तो भाजीपाला पण नीट करायला घेतला. कारण कसं असताना त्याला पण बराच टाईम जातो, कारण प्रत्येक भाजी वेगवेगळं काढून ठेवायच्या. आणि आमच्या पिल्लूचं कसं आहे, बटाटे टोमॅटो दिसला ना डायरेक्ट खेळायलाच करतो बॉल म्हणून. म्हटलं तो यायच्या आत किचनमध्ये पटापट उरकून घेता येईल. तो बाहेर खेळत बसला होता, मग पटकन हे काम करून घेतलं, जे की एक्स्ट्राचं होतं. हे काम तर करावंच लागते, दुसरं कोण करणार आपण सोडून ना. तर भाज्या वगैरे सगळं नीट करून घेतलं. फ्रीजमध्ये लगेच स्टोअर करून ठेवल्या. बाकीची पण कामं पेंडिंग होती आणि आहूने केळी वगैरे पण आणली होती ना. नेहमी म्हणजे ते भाजीपाल्यासोबत नाही आणत, वेगळीच आणतात फळं वगैरे. पण आता येताना त्यांनी आणली होती, कारण त्यांच्यासोबत पिल्लू पण गेलं होतं भाजीपाला आणायला म्हणून. तो आला, त्याला काकडी वगैरे दिली होती खायला. तो बसला तर बाहेर खात आणि खेळत. त्याचं काम चालू होतं बाहेर, माझं इकडं घरामध्ये काम चालू होतं. भांडे वगैरे पण घासायची बाकी होती. आणि आहूने भाजीपाल्यामध्ये मक्याचे कणीसचे दाणे पण आणले होते, जे की उकडून खूप छान लागतात. त्यानंतर सगळा भाजीपाला एका जागेवर ठेवून दिला आणि नंतर मग स्टोअर करून ठेवला. आणि पालेभाज्या वेगळ्या साईडला काढून ठेवल्या, जे की 2 शेपूच्या गट्ट्या होत्या आणि कोथिंबीरची. मग भाजीपाला बाकीचा स्टोअर करून घेतला फ्रीजमध्ये. आणि पालेभाज्या संध्याकाळी म्हटलं निवडता येईल म्हणून त्या साईडलाच ठेवून दिल्या. त्यानंतर आम्हाला जायचं होतं गणपतीची शॉपिंग करायला. हा व्हिडिओ आधीचा आहे, गणपती बसायच्या 1 दिवस आधीचा. तर आम्ही गेलो होतो शॉपिंग करण्यासाठी गणपतीची. म्हणजे डेकोरेशनचं काहीच सामान अजून आणलेलं नव्हतं. ते डेकोरेशनचं सामान आणलं आणि घरी आलं. पहिलं आहूने डेकोरेशन केलं. डेकोरेशन सामान आणता आम्ही अजून एक ठिकाणी गेलो होतो, ते म्हणजे तुम्हाला व्हिडिओमध्ये पुढे पाहायला भेटेलच. मला घ्यायची होती नॉनस्टिकची कढई. बरेच दिवस झाले मी आहूनच्या मागे लागले होते. एक आणण्यासाठी गेले होते, पण मी 2-3 वस्तू एक्स्ट्राची घेऊन आले. मला घ्यायचं होतं काचेचं झाकण पण घ्यायचं होतं, आणि ते सेपरेट काही भेटत नव्हतं. पण म्हटलं ते ओळखीचे काका आहेत, जर शिल्लक असेल तर घेता येईल म्हणून त्यांच्याकडे मला लकीली ते भेटलं पण. आणि नॉनस्टिकची कढई पण घेतली. मला खूप जास्त प्राईजमध्ये बसली, पण ठीक आहे. क्वालिटीनुसार कढई पण खूप छान घेतली होती मी, कारण त्यांच्याकडे क्वालिटीनुसार होत्या कढई. कमी किमतीपासून ते जास्त रेंजपर्यंत पण होत्या. मग मी ठीक 1000 ते 1100 आसपास कढई घेतली. आणि एक्स्ट्राचं चहाचं भांडं पण घेतलं. डेकोरेशन कसं वाटतं नक्की सांगा. आहूनची सगळी तयारी आहे डेकोरेशनची. दरवर्षी तेच डेकोरेशन करत असतात आणि त्यांच्या चॉईसनुसारच त्या सगळ्या वस्तू ज्या लागतात त्यांना ते घेत असतात. मी फक्त त्यांच्यासोबत जाते आणि ते मला म्हणतात हे घेऊ का ते घेऊ का. मी हा करत असते, कारण मला डेकोरेशनची काही जास्त आयडिया नाही आहे, त्यांनाच त्यातली आयडिया, म्हणून ते घेत असतात. मी फक्त घरी आल्यानंतर त्यांच्या हाताखाली करू लागते, म्हणजे मदत. त्यानंतर बघा इथे मी नॉनस्टिकची कढई घेतली होती आणि प्लस एक्स्ट्रा चहाचं भांडं पण घेतलं होतं. मला बऱ्याच दिवसापासून ते पण घ्यायचं होतं, म्हणून म्हटलं एकासोबत 2-3 वस्तू एक्स्ट्रा मी. आणि आम्हाला म्हटलं तुम्हाला एकच वस्तू घ्यायची, पण मी 3 वस्तू एक्स्ट्रा घेऊन आले होते. कामात माझं होऊन गेलं होतं, तरी मला अजून बऱ्याच वस्तू घ्यायच्या आहेत. ज्यावेळेस मी वस्तू घेईल त्यावेळेस मी तुमच्यासोबत शेअर करेलच. 1000 रुपयाच्या मनाने कढई खरंच खूप छान भेटली मला. त्यांनी प्राईस जास्त सांगितली होती, पण मी त्यांच्याकडून कमी करून चांगल्या क्वालिटीमध्ये वस्तू घेऊन आले. आणि त्याच्यावरती स्टीलचं भांडं पण आलं होतं कढईवरती. आणि मला झाकणाचीच कढई हवी होती, कारण कसं ना दुसरं काही ठेवण्यापेक्षा भाजी करताना पण झाकण ठेवलेलं बरं पडतं, आणि नंतर पण भाजीची कढई झाकून ठेवण्यासाठी पण ते झाकण असलेलं बरंच पडतं. आणि काचेचं पण एक्स्ट्रा एक झाकण घेतलं, जे की दुसऱ्या कढईसाठी लागत होतं. तरी मला ते साईजनुसार लहानच भेटलं. मला थोडंसं मोठं हवं होतं, पण लकीली त्यांच्याकडे नव्हतं आणि मला ते भेटलं. नशीब एक तरी होतं, कारण त्यांनी दुकान चेंज केल्यामुळे ते त्यांच्याकडे म्हणजे असेलच. ते मला म्हटले एकच आहे, तर मी म्हटलं द्या, ठीक आहे, लहान साईजमध्ये असलं तरी द्या. आणि मी ते घेऊनच आले. थोडंसं मोठं हवं होतं, पण ठीक आहे, नेक्स्ट टाईम मी अजून एक ट्राय करेल. पण ते शक्यतो भेटत नाही, मला कढईच घ्यावं लागेल मोठी, तेव्हा ते झाकण मला त्याच्यानुसार भेटेल मोठं, जसं मला हवं आहे तसं.
चहाचं भांडं पण एक्स्ट्रा घेतलं. त्यानंतर मस्त स्वयंपाक वगैरे संध्याकाळसाठी बनवून घेतला. 6च्या पुढचा व्हिडिओ आहे. शेंगची भाजी आणि चपात्या आणि वरण भात गरमागरम बनवलं. भेटूया नेक्स्ट व्लॉगमध्ये. व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा.